मंगेश भाऊ आणि आपले जे मनसेचे अध्यक्ष आहे आपले मैरा साहेब आणि आपले कोच इकडूनचे सीझनचे जे लहान मुलांचं भविष्य बनवण्यासाठी ते स्वतः आपले 12 तास त्यांच्यासाठी योगदान देतात. त्याचे पप्पू भाऊ त्यांनी ग्राउंडच्या साठी आपल्याला जे दिलं आहे ग्राउंड त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानायचा आहे. आणि आम्ही एक इच्छा ठेवतो मैरा साहेब मोर आणि पप्पू भाई का वर्षात आम्हाला 2-4 वेळा इकडे टुर्नामेंट ठेवण्यासाठी परमिशन द्यावी तशी माझी इच्छा आहे. आता तुमच्या समोर मैरा भाऊ 2 शब्द सांगणार. हॅलो, श्री साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम्स मोटर चषक 2025 या आयोजनात आपण मला बोलवलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक धन्यवाद करतो. ही वास्तू जी आहे ही पडीक जमीन होती आणि या जमिनीला मैदानाचं रूप देण्यासाठी आम्हाला किती मेहनत लागली ते आपण सगळ्यांना माहीतच आहेत. आणि आम्ही खेळण्यासाठी कधीच कोणाला नाही बोलत नसतो, पण काही लोक येतात आणि बस पाहिजेच असं बोलतात. तर तो विषय झाला नाही पाहिजे. चक्का सर, आपण जेव्हा जेव्हा निवेदन कराल आणि खेळण्यासाठी ही वास्तू आम्ही त्याच्यासाठीच बनवलेली आहे, पण काही लोक येतात ते इन्फ्लुएन्स घेऊन येतात आणि फक्त बोलतात ना पाहिजेच असा विषय नसतो. आज आपण ज्या संभाषणाच्या माध्यमातून आपण हे करतोय, आम्ही पण बघतोय तुमची मुलं या पीच बनवण्यासाठी गेले 4 दिवस किती अहोरात्र मेहनत करतात. तर ती मेहनत लागली पाहिजे. फक्त येऊन तुम्ही क्लेम कराल की करा आणि धरा तर तसं होणार नाही. यापुढे चांगलं आयोजन आहे, हे करताना किती तुम्ही मेहनत घेतली तुम्ही बघतोय. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो की तुमचं हे आयोजन यशस्वी रूपे पार पडेल आणि आलेल्या सर्व जे कोणी खेळाडू असतील त्यांचं हे हार्दिक स्वागत करतो या मैदानावर. हॅलो, या मैदानावर येणाऱ्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करतो आणि ही स्पर्धा चांगली जावी हीच आशा करतो. फोटो मार, फोटो ते YouTube चालूच आहे दादा. हॅलो, दोन्ही टीमांनी कृपया करून ग्राउंडवर यावे. दोन्ही कृपया करून ग्राउंडवर यावे. एक मिनिट मैरा साहेब, एक मिनिट दोन्ही टीमला लाईन अप करू द्या. हॅलो, दोन्ही टीमनी कृपया करून लाईन अप करावी. साईराज, हेलो भाई किधर है? तो कितना बजेगा आने को? आ जाना आधे घंटे में. हाँ हाँ, कोई भी साथ में रहेगा तो एक दो को लेके भी आ, कोई भाई तेरे हिसाब से. ओके भाई, ओके, आ जाना. लाइन
गणपती बाप्पा मोरया. हॅलो, आता आपले जे ड्रीम मोटर्सचे मालक मंगेश भाऊ ते क्रिकेटचं ओपनिंग करतायत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आणि त्यांनी जे आपल्याला मदत केली आहे त्याच्यासाठी साई श्रद्धा क्रिकेट क्लब त्यांचा धन्यवाद मानतो. हॅलो, आता आमच्या इकडून जे सीझनचे कोच पप्पू भाऊ जे 12 वर्षाचे मुला लोकांना क्रिकेट शिकवतात आणि आपलं बहुमूल्य वेळ त्यांच्यासाठी देतात, त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आता नारळ फोडत आहे चक्का सर, त्यांच्या आशीर्वादाने. धन्यवाद चक्का सर. हॅलो, आता आमचे जुने जाणीते खेळाडू विशाल पारकर यांनी नारळ फोडून हे साबित केलं आहे का जे यंगस्टर मुलं आहे त्यांच्यासाठी ते प्रत्येक वेळी इकडे येऊन जेवढं त्यांचं सहकार्य होणार ते करणार. आता आमचे अंपायर मयूर पाटील कृपया करून पुढे यावे. मयूर पाटील आणि गोटू विशाल पारकर हे दोघे आमचे जे आता टुर्नामेंट आहे त्यांचे अंपायर आहे. तर कृपया करून मी दोन्ही टीमला एक रिक्वेस्ट करतो आहे की जे अंपायरने निर्णय दिले ते तुम्हाला मान्य करावे लागेल. त्याच्यासाठी जर कोणी पण वादघाट घातला तर आम्ही कमिटी त्यांना 3 रनची पेनल्टी देणार. तर कृपया करून दोन्ही संघांनी जेवढं होते तेवढं कमिटीला सहकार्य करावे, ती माझी अपेक्षा आहे. आणि इकडे आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक त्यांना मी विनंती करतो का जे आज आपण इंटरवेस्ट टुर्नामेंट चालू केलं आहे त्याच्यासाठी तुम्ही कृपया करून सर्व मिळून सहकार्य करावे आणि पुढच्या वर्षी आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये पोरं खेळूया आणि दुसऱ्यांना पण घेऊया, तशी माझी इच्छा आहे. तर आपला सहकार्य असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि पुढे खेळू शकतो. आणि जसं मैरा सर जे इकडे आपले आहे ते टुर्नामेंटसाठी आपल्याला जे ग्राउंड दिलं आहे त्याचं मी मनापासून धन्यवाद करतो का त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आणि ग्राउंड दिलं. हे ग्राउंड बनवायला जे पप्पू भाऊ आणि मैरा सर मेहनत घेतात ते मी 3 दिवसापासून बघितलं. मला असं वाटलं का अशी लोक जर असेल क्रिकेटला सपोर्ट करणारी तर आपलं नालासोपारा पुढेच जाणार. आणि पालघरपासून आज नायगावपर्यंत फ्रीस्टाईलचे जे बॉलर आहे ते तुम्हाला नालासोपारातच भेटणार, कारण की मी 35 वर्षापासून क्रिकेट खेळतो आहे. तर मला बॉम्बेमध्ये नालासोपाराचं नाव पुढे व्हायला पाहिजे. उद्या उठून मी क्रिकेट सोडलं तरी पण मी ग्राउंडवर आलं तर मला वाटलं पाहिजे नाही माझी नालासोपाराची पोरं खेळतात, मला जाम खुशी वाटते. आणि नालासोपाराच्या पोरं लोकांना मी एवढंच सांगतो का तुम्ही एका दुसऱ्याची एक खेचायचं बंद करा, ते जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये लक्ष द्या. तोंडाने कमी खेळा, बॅटाने जास्तीत जास्त खेळा. थँक्यू. हॅलो, 1 मिनिट. हॅलो, पूर्ण नाला सुपारा ओळखते रे बाबा, आपण याला ओळखून नको, 2 टन टाक. हा, हॅलो. आता मेहरा साहेब आपल्या टॉस उडवून दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करतोय का ते पुढे यावे. प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे यावे. त्याला कॉइन दाखवू द्या ना. कोण बोलेगा पहिले. साईराज संघाने टॉस जिंकून त्यांचा फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. तर 1-2 मिनिटासाठी मी अँडीला रिक्वेस्ट करतो की टुर्नामेंटसाठी 2 शब्द बोलावे. प्लीज 2 शब्द अँडी बोलावे.
साई श्रद्धा क्रिकेट क्लब, ड्रीम्स मोटर चषक, ह्यांनी चांगली टुर्नामेंट एकदम ऑर्गनाईज केले, ग्राउंड वगैरे एकदम चांगलं बनवलेलं आहे आणि तरी पण सगळ्यांचे सहकार्य यांना लाभावे तीच आमची इच्छा आणि टुर्नामेंट एकदम चांगली व्हावी. हॅलो, आता अविश्वास कॅप्टन मारी जुने जाणते खेळाडू ते यंगस्टरसाठी आणि त्याच्या टीमसाठी 2 चांगले शब्द सांगणार, तशी मी इच्छा व्यक्त करतो. साई श्रद्धा क्रिकेट क्लब आयोजित ड्रीम्स मोटर चषक 2025 यांनी हे टुर्नामेंट ऑर्गनाईज केलं आहे, तर ह्याच्यासाठी मोठा कॉंग्रॅच्युलेशन आहे. बाकी जसे वेस्टचे टुर्नामेंट होत आहेत आणि जे ज्युनियर प्लेयर्स आहेत, जे लोकल प्लेयर्स आहेत, त्यांना खेळायचा संधी भेटतो आहे, तर आय गेस ती संधी त्यांनी घ्यावी आणि पार्टिसिपेट करावं आणि वेस्टचे जेवढे पण टुर्नामेंट्स होतात त्याच्यासाठी सपोर्ट करावं. बाकी एवढंच बोलणं आहे. हॅलो, जसं आपल्याला मारीने सांगितलं 2 शब्द, त्याच्यामध्ये तुम्ही एवढंच समजायचं आहे का त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलं आहे का इकडून तुम्हाला पुढे जाण्याची संधी भेटते, तर प्रत्येक खेळाडूनी याची संधी उचलायची आहे आणि बॉम्बेपर्यंत बॉम्बे, पालघर, आपले वाशी, कल्याण त्या साईडला जाऊन खेळायचं आहे आणि आपलं नालासोपाराचं नाव वरती करायचं आहे. थँक्यू. आणि एक स्पेशल विनंती असेल आयोजकांनाही आणि आलेल्या जितके खेळाडू आहेत त्यांनाही की इथे कोणी मद्यपान करू नये, कारण की आम्ही तिथे ते लंबोदरचा आता टुर्नामेंट झालेली, हे काही टुर्नामेंट तिकडे होतात नाईटच्या, तिथे आम्ही जाऊन दुसऱ्या दिवशी बघतो तिथे फक्त बाटल्या दिसतात दुसऱ्या दिवशी. ते आमच्या इकडे विषय होऊ देऊ नका इतकीच विनंती असेल. आणि प्रामाणिकपणे बोलतो, जर आम्हाला कोणी मद्यपान करताना आढळलं तर कदाचित मी टुर्नामेंट बंद करायला लागलो. हॅलो, त्यांचं बोलणं म्हणजे एवढंच आहे का तुम्ही एक क्रिकेटर आहे, तर तुमचं लक्ष फक्त क्रिकेटवर राहिलं पाहिजे. बाकी जे तुमची पर्सनल लाईफ आहे त्याला कृपया करून तुम्ही 2 दिवसासाठी मागे सोडा. सोमवार मंगळवार हे आपलाच आहे आणि आपले मित्र नाही जाणार. पगार झाल्यावर ते स्वतः फोन करणार, बाई कुठे आहे, मी तुला भेटतो. ठीक आहे, थँक्यू. आता सामन्याला सुरुवात होत आहे, तर कृपया करून सायराज संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. हॅलो, मारी 2 मिनिटं. अपना ये क्या है रिव्यू खाली रनआउट. हॅलो, दोन्ही संघांना रिव्ह्यू एकच आहे, फक्त रनआउटला रिव्ह्यू आहे, वाईट नो इतर कुठल्याही याच्यावर रिव्ह्यू नाही आहे. दुसरी गोष्ट 15 मिनिटात सामना संपवायचा आहे, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागणार. 2 हॅलो 2 रनची काय, एक प्लेयर आगे हॅलो हॅलो अन्यथा तुमचा एक प्लेयर बाहेर जाणार. तर तुम्ही वेळाचं प्रतिबंध करून 15 मिनिटाच्या आत कृपया करून सामना संपवावे अशी माझी इच्छा आहे. आणि दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आणि मी एवढंच सांगतो का एक तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटलाय, त्याच्यावरून तुम्ही पुढे जाऊ शकतात. तो कृपया करून सामन्यात जास्तीत जास्त आपला पर्सनल खेळ दाखवा, कारण की आपल्या एरियाचं नाव आपल्याला पुढे घ्यायचं आहे. थँक्यू. कृपया करून मारी आणि आपले प्लेयर बाहेर घेऊन जायचे. कृपया करून बॅटिंग टीमची बाहेर जायचं आहे. कॅप्टन तुम्हाला तिकडे येऊन समजावणार जे आहे ते. आणि दोन्ही संघांना नवीन बॉल आहे, चूज बॉल नाही आहे. जे मंडळ देणार ते तुम्हाला घेऊन खेळायला लागेल, चॉईस बॉल नाही आहे.
हॅलो, सामने लवकरात लवकर चालू करावे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. आज आपल्याला कसंही करून 3 ABC 3 ग्रुप कंप्लीट करायचे आहे, तर सर्व खेळाडूंनी सहकार्य करावे. प्लीज सर्व सहकार्य करे. आणि मंगेश मी विनंती करतो ते आणि पांडेजी त्यांनी कृपया करून स्टेजवर बसावे. मंगेश, पांडेजी, मैरा साहेब, पप्पू भाऊ यांना कृपया विनंती आहे का तुम्ही स्टेजवर बसून आमची क्रिकेटची शोभा वाढावी. प्लीज तुम्ही स्टेजवर जावा आणि स्टेजवर बसा. आपलं क्रिकेट आहे ते तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आमची काय चुकी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. प्लीज स्टेजवर बसावे. हॅलो हॅलो, कृपया करून जे खेळाडू खेळतायत त्यांनी आपल्या आतमध्ये यायचं नाही आहे ग्राउंडच्या, नाहीतर अन्यथा 3 रनची पेनल्टी देण्यात येणार तुम्हाला. आणि बॉल प्रॅक्टिस करावं नाही आणि बॉल कमिटीचा भेटणार तुम्हाला, चॉईस बॉल नाही आहे. कृपया हे लक्ष द्या. नहीं 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 कुछ नहीं करने का, किधर भी नहीं करने का, ग्राउंड के अंदर करने का ही. ग्राउंडवर कुठेही तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. कृपया करून दोन्ही टीमांनी हे लक्ष द्यावे. ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस नका करू कारण की फरवाला नवीन बॉल असतो, तो फर निघाला तर ते ऑब्जेक्शन घेणार. तर कृपया करून ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. आणि अँडी प्लीज, अँडी प्लीज तुम्ही फिल्डिंग लावा. आणि कृपया करून मंडळाने बॉल द्यावे. आणि आमचे जुने जाणते विशाल पालकर हे आता तुम्हाला या टुर्नामेंटसाठी 2 शब्द सांगणार. हॅलो, विशाल पालकरचं हेच म्हणणं आहे का माझे 2 टन होत नाही, तर सध्या मी 1 टनवरच आपलं टीम चालवतो आहे. बाकी त्यांनी दुसरा टन मयूर पाटील यांना दिला आहे, म्हणून मयूर पाटीलला आम्ही अंपायर केला आहे. कारण की अंपायर राहून ते बॉलरला काही ना काही शिकणार, तशी माझी इच्छा आहे. तर मयूर पाटील एकदा स्माइल पाहिजे. आज 3 लॉट आहे. बस ना भाई, बोलो तो ऐसे ही चलेगा ना यार. रवीला फोन कर, रवीला पाटेकर. नाही नाही, मला फोन केला होता. हॅलो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे प्लीज. कृपया करून अँडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला मॅचेस जास्त खेळवायची आहे. आणि याच्यानंतरचे दोन्ही संघांनी तयार राहावे,
कारण की मॅचच्या मध्ये तुमचं टॉस उडवणार. तर कृपया करून टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी नालासोपारा वेव्हची तुमचा सर्वांचं सहकार्य पाहिजे, तरच ही टुर्नामेंट सक्सेस होणार. खेळाडू, प्रेक्षक आणि पाहुणे त्याच्याशिवाय टुर्नामेंट काही नाही. तर तिघांचं सहकार्य आपल्याला पाहिजे. आणि कृपया करून कोणी पण मॅचच्या मध्ये नाही यायचं. हॅलो, साईराज आणि अविनिष्का दोघांनी एक एक प्लेयर आपले स्टेजवर पाठवावे. नाही नाही मेरा है. चिकिया ज्याने आपल्या टुर्नामेंट ठेवण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल ड्रीम मोटर्स आणि साई श्रद्धा मंडळ त्यांचा आभारी आहे. चिकिया थँक्यू, तुझं जे सहकार्य भेटलं मंडळाला त्याच्यासाठी थँक्यू. मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वांनी कृपया करून बाउंड्रीवर बसायचं आहे. जास्तीत जास्त बाउंड्रीवर बसायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे का बाबा 4 कुठून गेला आहे, 6 कुठून आउट आहे कुठून, तर काय वादविवाद नाही होणार. तर सर्व कमिटी मेंबरनी कृपया करून स्टेजकडे यावे अशा नम्र विनंती आहे. कृपया करून सर्व खेळाडूंनी स्टेजवर यायचं आहे. आणि आता माझे मित्र खास सतीश बोंडवे यांचं आगमन झालं आहे. तर सतीश बोंडवेसाठी प्लीज सर्वांनी टाळ्या वाजवून सतीश बोंडवे यांचा आभार मानायचा आहे. टाइमर किधर है? टाइमर लगाओ. प्रचित टाइमर का कर सेटिंग. भाई गलत नहीं बोल रहा हूं ना, बराबर कुछ नहीं, सब सही है. कुछ सब सही है मतलब कुछ आता नहीं है ना अपने. वो चढ़ाने जाएगा. अरे चुप रे, वो इसकी ना क्या है. टाइमर लाओ दे. नहीं टाइमर किधर है? स्क्रीन किधर चालू करेगा? एक काम करना, घड़ी किसके हाथ में? उसको बिठा दिया. हॅलो गोटू आणि मयूर पाटील, तुमच्या हातात जर घड्याळ असेल तर जेव्हा मॅच चालू होणार तुम्ही 15 मिनिटासाठी तुमचं घड्याळ ऑन ठेवा आणि ते तिकडे सांगून ठेवा, कारण की आपण आता स्क्रीन नाही चालू करू शकत. तर 2 मॅच झाल्यावर नंतर स्क्रीन चालू होणार. आणि जर सामना 15 मिनिटाच्या आतमध्ये नाही गेला तर तुमचा एक प्लेयर बाहेर जाणार. तर कृपया करून दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. उधर भी लगाते ना. हॅलो, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे, संपर्क साधावे. अँडी मारी तुमच्या टीमचे 2 खेळाडू पाठवा, एक खेळाडू पाठवावे, नाहीतर तुमच्या टीमला कोणाचं नाव काय ते आम्हाला समजणार नाही. प्लीज करून तुम्ही आपला खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू पाठवावे. मिळता मैं 2 दिन तू मंगळवारी मला भेट. माझ्याकडे पैसे नाही, चहा आणि नाश्ता आणि दारू पण मी चालू केला. मी मंगळवारी पितो, माझं काय आहे तुला? मी खाऊ पण शकत नाही भाई. हा काय खाऊ नको, वेज खा ना एखादी. ये पण इकडे. हॅलो, आपले सुजित भाऊ निर्मलचे जुने जाणीते खेळाडू आले इकडे, त्यांचा आभार. त्यांनी बहुमूल्य वेळ दिला आपल्यासाठी. जुने जाणते ऑलराउंडर सुजित. नाम क्या है बॉलर का? नाम मेरे को तो बोलो कोई. इधर हेलो
बॉलरचं नाव हॅलो 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 2 चेंडू 5 धावा 4 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 3 चेंडू 5 धावा अविशा 11 अवांतर ओके 22 1 रनच्या रूपात धावसंख्या झाली आहे 6 4 हॅलो शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरचा ओहो हो 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 गुड शॉट ओव्हर घेऊन येत आहे रजत लेदरचे उत्कृष्ट ऑलराऊंडर पाटील प्रॅक्टिस कोणीही करणार नाहीये ग्राउंडवर हा दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू निर्धाव 7 चेंडू स्कोर का स्कोर 14 धावा दुसरा चेंडू धाव पूर्ण केली आहे मारियांनी आणि धावा झाल्या आहेत 2 बॉल 15 या ओव्हरला गडी बाद चेंडू नेक्स्ट बॅट्समन दीपक उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे या ओव्हर मध्ये 3 चेंडू 1 धाव मात्र खर्च केली आहे 1 गडी बाद ओहो रिव्हर्स स्वीप धाव संख्यात 1 रनाने वाढ 17 4 चेंडू 17 धावा शेवटचे 2 चेंडू 5वा 17 4 चेंडू 17 धावा 16 का 17 एक मिनट वो दिखा रहा है उसमें सॉरी 16 रन लेग साइडच्या दिशेने
एक रन पूर्ण करत आहात. शेवटचा चेंडू 17 धावा. या ओव्हरला जास्त काही रन खर्च केले नाही आहेत रजत यांनी. शेवटचा बॉल गडी बाद. मारीच्या रूपात आयुष्या 11ला दुसरा झटका. थँक्यू डीजे. तिसरी ओव्हर कोण? आयुष. गोलंदाजी आयुष, फलंदाजी दीपक. नवीन बॅट्समन रॉस्टन. पहिला चेंडू निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत आयुष. 2 ओव्हर 1 बॉल नंतर धावसंख्या आहे 17/2. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू स्टेप आउट करून मारून बाहेर. गडी बाद. नवीन फलंदाज आदर्श. पहिल्या ओव्हर नंतर संत गतीने जात असताना तिसरी ओव्हर सुद्धा त्याचप्रमाणे जात आहे. 2 चेंडू, एकही रन नाही. 1 विकेट गडी बाद करण्यात यश मिळालं आहे आयुष्यांना. क्या बोल रहे? तिसरा चेंडू 1 रन घेण्यामध्ये यश आला आहे. आउट. आयुष्याने चांगलीच गोलंदाजी करत आहात. 3 चेंडू 1 रन, 1 गडी बाद. चौथा चेंडू 1 रन. डॉट. आयुष्यानी खूप उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 19 धावा, 3 विकेट बाद. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. शेवटचा चेंडू वाईट. पंचांचा हात बाहेर. 1 रनाने धावसंख्या 20. शेवटचा चेंडू आदर्शाने 4 रन. बॉलर ने मॅडी. रॉस्टन आदर्श यांची जोडी अविशा 11 साठी खूप गरजेची असणार आहे. त्याचप्रमाणे 3 ओव्हर 24 धावा. वाईट चेंडू. पहिला चेंडू मॅडी यांच्याद्वारे वाईट. धावसंख्या फळकावर आहे 25. वाईट. अतिरिक्त धावा
वाईट +1. धावसंख्यात वाढ झाली आहे 27. अजूनपर्यंत एकही बॉल गुड बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडणार असं त्यांनी ठरवून पहिलाच बॉल पकडलेला आहे. चौथी ओव्हर, शेवटची ओव्हर. परत एकदा वाईट. धावसंख्या 28 धावा, 29 धावा. ओहो, गुड बॉल मॅडी. 2 चेंडू 29 धावा, 3 गडी बाद. मॅडी चौथा चेंडू घेऊन येत आहेत आदर्श यांना आणि चौथा चेंडू गडी बाद. मारी मारी तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर नवीन फलंदाज विपुल. 1 रन कंप्लीट. 3 ओव्हर 5 चेंडू 31 रन, 4 गडी बाद. पुन्हा एकदा वाईट. टोटल मॅडियानी 5 चेंडू 8 धावा, त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा. 4 डॉट. ओव्हरची समाप्ती. अविशा 11. टोटल स्कोर 30. लक्ष साईराज 11 ला. 24 चेंडू. हॅलो संजय मेहरा सर, कृपया करून स्टेजवर यावे. संजय मेहरा सर. आणि राहुल परदेशी सर, प्लीज कृपया स्टेजवर यावे. 33. चालू करावे, त्वरित चालू करावा. 2 मिनिट. नहीं रुक जाने तो. फील्डिंग वाले प्लीज, एक प्लेयर फील्डिंग वाला. मारी तुमचा अतिरिक्त खिलाडू प्लीज ये ना वरती आहे ना. अरे ये इकडे वरतून दिसेल, चारी साइडला दिसेल. ये हेलो हेलो. एम्पायर प्लीज त्वरित मॅच चालू करावी प्लीज. वेळेचं बंधन आहे आपल्याला. पूर्ण दिवसात आपल्याला 15 सामने खेळवायचे आहेत. ओके हा. नेक्स्ट मॅच. बॉलर नेम रोस्टन, बॅट्समन नेम रजत आणि केदार. 24 चेंडू 33 धावांचं लक्ष.
पहिला चेंडू स्वीपचा धाव. हो 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 हो, अजित द्वारे. गुड फिल्डिंग अजित. 3 रनाची बचत केली आहे त्यांनी. थोडं समजून घे. ओके. 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू. ओहो, गुड डॉट. निर्धाव असं. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावा. तिसरा बॉल घेऊन. ओहो हो, 4. हॅट्रिक 4. हॅट्रिक 4 मारतील का? निर्धाव. निर्धाव. 1 टू गो. 1 टू गो. 5 चेंडू 9 धावा. साईराज. शेवटचा चेंडू 4. 13. बॉलर नेम अजित. बॉलर नेम अजित. अजितने 3 विकेट घेतला. चक्का सर यांच्याकडून 500 रुपये आणि मंगेश गोरे यांच्याकडून 1000 रुपये. पहिला चेंडू बस. चांगला शॉट. मात्र 1 रन. धावसंख्यात वड. धावसंख्या झाली आहे 14. बिनबाद 14. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अजित केदारसाठी. पहिला 4. 4 4 4. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. 85 कोणीही. 2 चेंडू 19 धावा. परत एकदा कवचद्वारे शॉट. 1 रन. 3 चेंडू 20 धावा. बिनबाद 20 धावा. बिनबाद 20 धावा. हॅलो. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. व्हाईट बॉल. पंचांचे हात वरती. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्या. हॅलो. हो. आणि स्कोर 5. 1. शेवटचा चेंडू कवचदारे 4. ओव्हर. 2 ओव्हर नंतर स्कोर. धावसंख्या झाली आहे 27. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यावे. चका सर. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस का बॉल जवळ यावे. मंगेश दादा यांच्याद्वारे टॉस करण्यात येईल.
12 बॉल 6 रनाची आवश्यकता साईराज 11ला. कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार कृपया स्टेजवर. सिंगल. धाव संख्या वाढ 28. 11 चेंडू 5 धावांची गरज. 4 रद्द. थँक्यू डीजे. अशाच प्रकारे विन साईराज यांनी पहिला सामना जिंकलेला आहे बिनबाद 36 धावा आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच तर मी संदीप आंबेडकर जे जुने जाणते आपले वेंचर स्पोर्ट्स क्लबचे बॉलर आहे त्यांना मी सांगतो का 2 शब्द या टुर्नामेंटसाठी बोलावे. खूपच चांगलं असं आयोजन केलेलं आहे टुर्नामेंटचं आणि असेच टुर्नामेंट आपल्या नालासोपारा वेस्टच्या सहकार्याने होत राहू द्या आणि नवीन प्लेयर्सला चांगले चान्स भेटू द्या. त्यामुळे नवीन प्लेयर्स समोर येतील आणि त्यांना पण चांगलं खेळण्याचं प्रोत्साहन भेटेल. थँक्यू. संदीप सरनी जे आपल्याला सांगितलं त्याचं तुम्ही पालन करावे अशी माझी इच्छा आहे. आणि सुबोध सागर जे माझे बायकोचं बिल्डिंगचं मध्ये त्याच्यामध्ये घर आहे तर मी त्यांना सांगतो काहीतरी निर्णय चुकी झाला तर माझं पाणी आणि लाईट कृपया बंद नका करावे तसं मी त्यांना विनंती करतो. आता ते आमचे किरण भाऊ पाटील आता तुम्हाला 2 शब्द सांगणार का त्यांना कसं वाटलं हे वेस्टचं आयोजन आणि त्यांनी जे सहकार्य केलं प्रत्येक टायमाला ते त्यांची टीम उतरवत आहेत. तर त्यांनी कृपया करून आमच्या जे यंगस्टर आहे आणि कमिटी आणि जे टुर्नामेंट ठेवली आहे त्याच्यासाठी 2 शब्द सांगावे. नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. मी एकच गोष्ट सांगतो जे आयोजन केलेलं आहे ते अफलातून आणि अप्रतिम असं आयोजन आहे. तर सर्व प्लेयर्सला माझी रिक्वेस्ट असेल की त्यांना सहकार्य करायचं आहे. आपला नालासोपारा पश्चिमचा जे पण क्रिकेट पट्टा आहे त्याला आपल्याला मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जायचं आहे. तर सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. आणि एक शेवटचं सांगतो की ज्या लहान पोरांनी ज्यांनी आयोजन केलं आहे त्या लोकांनी एवढी मेहनत केली आहे ना एवढी मेहनत केली आहे ना विचारून सोयी नाही. तर त्यांना प्लीज कोऑपरेट करा. आमच्या टीमपासून त्यांना फुल कोऑपरेट असेल आणि प्लीज तुम्ही पण करा. आणि आपला केदार भाऊ तर आहेच सर्वांचं आयोजन करणारा. एक स्पेशल थँक्स फॉर केदार. आणि केदारच्या बरोबर केदारची टीम पण त्या अहोरात्र मेहनत करते. तर त्यांच्यासाठी एक हॅट्स ऑफ होऊन जाऊ द्या. टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो. आता जे आपल्याला किरण पाटीलने सांगितलं का प्रत्येक वेळी त्यांचं सहकार्य आपल्याला भेटणार पण त्याच्यासाठी आपल्याला पुढे यावे लागेल. तर किरण पाटील सदैव आपल्यासाठी उभे राहणार. आणि किरण पाटीलला मी एवढं विनंती करतो का जे तुम्ही यंगस्टर तुमच्यामध्ये खेळतात त्यांना जर तुम्ही सहकार्य केलं तर आपण मुंबईत नाही पुढे पण जाऊया. थँक्यू. आणि दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आणि मी सांगतो एक चांगलं क्रिकेट खेळा. अंपायर डिसिजन काय पण असेल ते दोघा टीमांना मान्य करावे लागेल. आणि ज्यांनी काहीतरी चुकीचं केलं तर कमिटी त्यांच्यावर काहीतरी एक्सेप्ट करू शकतात. तर कृपया करून दोन्ही संघांनी प्रत्येक मॅच जिंकण्यासाठी खेळावे. दोन्ही टीमला माझा बेस्ट ऑफ लक आहे. आणि इकडे आलेले प्रेक्षक वर्ग आणि मैरा साहेब आपले मंगेश भाऊ किरण पाटील आणि सतीश बोंडवे केदार आणि जे आपले मंडळचे सहकार्य आहे आणि जे टीमनी इकडे एंट्री घेतली आहे मी त्यांना हॅट्स ऑफ करतोय का त्यांनी स्वतःचं न विचारता टीमसाठी एंट्री केली आहे. तर मी त्यांचा धन्यवाद करतोय. आणि प्रत्येक वर्षी
आज साई श्रद्धा ड्रीम मोटर्स यांनी पहिलं वर्ष ठेवलंय. जर तुमचं सहकार्य त्यांना भेटणार तर मंगेश दादांनी आपल्याला सांगितलं आहे का पुढच्या वेळी याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट ठेवणार आणि चांगले पोरं पुढे येणार. जसे आज जे यंगस्टर आहे त्यांना मी एक नम्र विनंती करतोय का क्रिकेट तुम्ही बघणार तेव्हा शिकणार. कृपया करून मॅच लवकरात लवकर चालू करावे. अंपायर आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच केदार पुलेकर यांना आमचे मंगेश भाऊ जिकडे असेल ते इकडे यावे. मंगेश भाई स्टेजवर यावे. केदार साईसाज केदार प्लीज स्टेजवर यावे. केदार यांनी स्टेजवर यावे. त्याच्या जागेवर आपले अँडी भाऊ ज्यांनी श्रीप्रस्थ क्रिकेट क्लबला पुढे वाढवलं, सायराज टीमला पुढे वाढवलं, त्यांचं सहकार्य या इंटरवेस्ट टुर्नामेंटसाठी बहुमूल्याचं आहे. आणि नेहमी ते मला जेव्हा भेटतात एकच गोष्ट सांगतात का आपलं नालासोपाराचा वेस्ट भाऊ आपल्याला पुढे घ्यायचं आहे. आणि मी पण त्यांना एकच सांगतो का माझी इच्छा आहे उद्या उठून जर मी क्रिकेट नाही खेळू तरी पण मी येऊन बसणार आणि जे आपले यंगस्टर आहे जेवढं होणार तेवढं मी त्यांच्यासाठी करणार. आता अँडी भाऊ जे केदार कुलेकर आहे जे काही कारणानुसार घरी गेले आहे, त्यांना फोन आला होता तर ते घरी गेले आहे. त्याच्या जागेवर अँडी जे त्यांचे कॅप्टन आहे आणि जे टीमचे ओनर पण आहे तर त्यांचं मंडळस आणि साई श्रद्धा क्लब हे त्यांचा आभार मानतोय. थँक्यू अँडी. आणि अँडी हे टुर्नामेंटसाठी 2 शब्द सांगणार. परत एकदा साई श्रद्धा क्रिकेट क्लब यांनी आयोजित केले ड्रीम्स मोटर चषक 2025. तरी सगळ्या खेळाडूंनी सगळे नियम व अटी पाळून आणि नीट अंपायरचा ऐकून नीट डिसिजन घेऊन सगळ्यांनी नीट प्रॉपर गेम खेळावा आणि मंडळाला सपोर्ट करावा. आणि आपले चक्काबाई पुढचं काय ते कॉमेंट्री चालू करतील. हॅलो, कृपया करून सुबोध सागर आणि आपले दुसरी टीम का नाम क्या पाटील ब्रदर्स यांनी कृपया आपले एक्स्ट्रा खेळाडू कृपया करून 1 मिनिट मॅच थांबावी. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे प्लीज. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. 2 मिनिटं मयूर 2 मिनिटं प्लीज. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आणि कमिटीमध्ये संपर्क साधावे. हॅलो, आता सुबोध सागरचे ओनर चिराग आणि जय हे चांगलेच एक जुने जाणीवते खेळाडू आहे तर त्यांचा आभार मानतो. त्यांनी स्टेजवर येऊन आपला बहुमूल्य वेळ दिला त्याच्यासाठी मंडळ त्यांचा आभारी आहे. व अमित शिंदे जुना राक्षस व्यंकरजचा त्यांचा पण आभार मानतो. सॅम कृपया करून स्टेजवर बसावे. सॅम पहिला गोलंदाज मेंढे नितेश पाटील. चांगला आता उत्कृष्ट शॉट. 1 धावा आली. कृपया करून लवकरात लवकर खेळावे. 15 मिनिटात सामन्यात संपवावे अन्यथा तुमच्यावर 1 प्लेअरची पेनल्टी लागणार. 1 प्लेअर कमी खेळवण्यात येणार. सुबोध सागर हे सध्या फॉर्म मध्ये आहे तर दोन्ही टीमला माझा बेस्ट ऑफ लक आहे. हॅलो, गडी बाद झालाय. आत्महत्या केली आहे यांनी. मेंढे यांचा चांगला जसा उत्कृष्ट बॉल. हॅलो, चांगला त्याचा उत्कृष्ट शॉट. 1 धाव आली आहे. मेंढे यांची चांगलेच गोलंदाजी. जुने जाणते प्लेयर आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. आता बघणार मकवाना जे यंगस्टर आहेत ते त्यांना कसं खेळतात.
गुड कॅच मँडी. एक अनुभवचा आपला फायदा उचलताना चांगलाच असं कॅच उचललाय. कॅच ऑफ द मॅच पण होऊ शकते. गौतम मंगवाना यांचा चांगलाच उत्कृष्ट कॅच मँडी यांनी घेतला आहे. डेंजर असे हेमंत सोलंकी, त्यांना डेंजर नावाने ओळखतात. सिंगल धाव. स्कोर कितना एक षटका संपल्यानंतर धावसंख्या 3 रन आहे. हॅलो, आता 2 मिनिटांसाठी सामना थांबवावा लागेल. कृपया करून 2 मिनिटांसाठी सामना थांबवावे. आणि जेवढे आपले प्लेयर आहे, आपले माजी सभापती अतुल सालुंके, ताराचंद विकमानी आणि स्वप्नील पाटोले आणि अजून एक आहे, त्यांचं नाव मला आता आठवण नाही येत, पण त्यांचं टाळ्याने जोराने आपलं स्वागत करायला लागेल. कारण की अतुल सालुंके यांनी आपल्याला ग्राउंड देण्यासाठी आणि दुसरं काही कामासाठी भरपूर वेळ दिलाय. मला माहित आहे, माझे जुने जाणीवते मित्र आहे ते, त्यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो का त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. आणि मला एवढं सांगितलं आहे का इंटरव्ह्यूसाठी काही पण मदत पाहिजे तू अर्ध्या रात्री माझ्याकडे ये, मी तुला सहकार्य करणार. आणि जे आपले नालासोपारा वेस्टची मुलं आहे त्यांच्यासाठी माझा दार 24 तास उघडं आहे. तर कृपया करून जे यंगस्टर आहे त्यांनी अतुल सालुंके सर, आमचे सभापती, माजी सभापती, यांना कृपया करून कधी काही काम असेल त्यांना तुम्ही सहकार्य करावे प्लीज, माझी अशी इच्छा आहे. आणि आता अतुल सालुंके सर 2 शब्द सांगणार. हॅलो, अतुल सालुंके सर आणि आपले स्वप्नील भाऊ, ताराचंद भाऊ, आमचे वेंचरसचे जुने खिलाडी ते पण आले आहेत. कृपया सामना चालू ठेवावे, कृपया सामना चालू ठेवावे. हॅलो, पहिला बॉल वाईट. सुरुवात बॅटिंग टीमची चांगली झाली आहे. पहिला बॉल वाईट आलाय. स्कोर कितना हो रहा है? 4 धावा 1 षटक. एक धावानी सिंगल धाव आलाय. आता शुभम स्ट्राईकवर आहे आणि संदीप, ज्यांना अनुभव आहे 20-25 वर्षापासून ते अंडरआर्म खेळतायत, त्यांना जुना अनुभव आहे वेंचरस टीमचं, ते चांगले असे गोलंदाज. आता बघूया शुभम त्याला कसं खेळतात. चांगला असा बॉल आणि लेग बाईस. 4 धावाने भेटतात लेग बाईसचे. कीपरची चुकीमुळे 4 धावाचं फिल्डिंग टीमला 4 धावा द्यायला लागेल बॅटिंग टीमला.